व्यक्त करावं। व्यासपीठावर आलेल्या सर्व सन्मान्य व्यक्ती, माझ्या समोर बसलेले सगळे सहकारी बंधू भगिनी, म्हणजे माझ्या आधी मामांवर बोलणारे लय जणांनी सांगितलं विकासाची परिस्थिती। मामा, गेल्या 5 वर्षात तुम्ही कामाच्या माध्यमातून योग्य नाही, पण करमाळा तालुक्यातल्या आरोग्याची परिस्थिती म्हणजे हॉस्पिटल, करमाळ्यातलं हॉस्पिटल कसं सुसज्ज होईल, रस्त्याची परिस्थिती कशी चांगली होईल, करमाळा तालुक्यातल्या ग्रामीण भागातले रस्ते असतील, करमाळा शहराला जोडणारे रस्ते असतील, हे मंजूर करून बदल करून दाखवले। म्हणजे जातेगाव टिंभुर्णी रस्ता असेल, नाहीतर दहेगावचं पाणी असेल, म्हणजे करमाळा तालुक्यात चालू शकतं। म्हणजे दहेगाव योजना पूर्व भागात गरजेची। मामा निवडून आले, त्यांच्या लक्षात आलं 200 दिवस दहेगावची योजना मामांनी चालवून दाखव। भागातल्या लोकांना विचारा, पाणी असताना कसं आणि पाणी नसताना कसं। म्हणजे दादा देवकर माझा मित्र चांगला सांगतोय, माझ्या 1 एकरमध्ये उत्पन्नात बदल किती झाला, ह्याला विकास म्हणायचा का नाही म्हणायचा? तुम्हीच सांगा, ह्याला विकास म्हणायचा का नाही म्हणायचा? म्हणजे पाणी चाललं पाहिजे, रस्ते असले पाहिजे। रायगाव सबस्टेशन मंजूर केलं, आवाटीचं सबस्टेशन मंजूर केलं, राजुरीचं केलं। म्हणजे पाणी माहीतच नव्हतं, त्या ठिकाणी लाईटची गरज जाणीवपूर्वक मामांनी स्वतः लक्ष देऊन उपलब्ध करून दिली। म्हणजे काही पूल असतील, कोटी रुपये आणून दिले। म्हणजे माझ्या आधी 4-5 वक्ते बोलले की विकास ओळखू याय नाही। पाण्याचा विकास ठळठळीत दिसतोय, रस्त्याचा विकास दिसतोय, 50 कोटी आणलेले मामांनी दिसणार आहेत। गेल्या 5 वर्षात तुम्ही केलेली कामं मामा, तुमच्याकडनं अपेक्षा आहे। करमाळा शहर आणि करमाळा तालुका औद्योगिक दृष्ट्या मागास आहे। मामा, शहर स्थलांतरित होत चाललंय आमचं। मुलगा तरुण होतोय, शाळेत जातोय, कसा तरी शिकतोय। ग्रॅज्युएशन नंतर चांगलं शिक्षण नाही, लोकांना शिकायसाठी कर्जतला जावं लागतं, बार्शीला जावं लागतं, अकलूजला जावं लागतं, इंदापूरला जावं लागतं। शिक्षणात बदल दिसला पाहिजे, कारण आम्ही या देणारं मत तुम्ही शिक्षण दृष्ट्या आमच्या तालुक्याला, आपल्या शहराला 100% गरज आहे। मामा, MIDC नाही किती झाला, तुम्ही पाणी लाईट दिलं जाणीवपूर्वक। मामा, करमाळ्यात मांगी MIDC 15 वर्ष 20 वर्षाला प्रलंबित आहे। शहरातला सगळा माणूस म्हणजे शिक्षण चांगलं असलं, चांगला शिकला, रोजगाराच्या निमित्तानं पुण्याला चाललाय। म्हणजे काय 5 वर्ष किंवा शहराच्या जवळ लोक राहतील, वयस्करच लोक राहतील, कारण रोजगार नसल्यावर शहरात आणि शहराच्या जवळची लोक टिकणार नाहीत। मामा, आरोग्याची परिस्थिती आमची तीच आहे। म्हणजे एखाद्याला अटॅक आला तर की आपल्या शहरात किंवा शहराच्या जवळ आपल्याला सुसज्ज दवाखाना आहे। मामा, दवाखाना सुद्धा नाही, यानं दवाखाना औद्योग वसाहत त्या पद्धतीने राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्ही आमदार तर होणारच आहेत। इथले हजारो तरुण काम करताना माझ्या लक्षात आलं, माणूस उद्योजक झाला, स्वतःच्या पायावर उभा राहिला तर लोकांच्या दारात जाणार। तालुक्यातला तुम्ही सहकार्य करा, मागं उभं राहा। आमची बसलेली टीम हजारो उद्योजक तयार करू आपण। म्हणजे करमाळा ओसाड होणार आहे, ही ओसाड होऊन देणार नाही। तुमची जबाबदारी तुमची माझी। मामा, असं झालं आम्ही चळवळीत काम करतोय, म्हणजे सामाजिक राजकीय ज्या गोष्टीची तालुक्याला गरज आहे भातबाजी लोकांच्या माध्यमातून देतोय। सामुदायिक विवाह सोहळे घेतले, म्हणजे जी गरज आहे। 2 वर्ष झालं सतत चांगल्या प्रकारचा आमच्या टीमने सामुदायिक विवाह सोहळा घेतला। म्हणजे ह्या तालुक्यात आमचा पण आहे, एक चांगलं संकुल उभं राहिलं पाहिजे। अप्सरदा म्हणजे 100% तालुक्यातला चांगला खेळाडू, कारण अप्सरदा त्याला माहिती आहे आजची परिस्थिती, आपल्या तालुक्यात चांगले खेळाडू आहेत,
पण व्यवस्था चांगली नसल्यामुळं बाहेर जातात. तुमच्या माध्यमातून तुम्ही करून दाखवणार. बाकी आता माझ्या आधी दादांनी सांगितलं, 2-4 जणांनी सांगितलं, लढाई आता आपली करमाळ बसलेल्या बापूराव सगळ्यांनी ठरवलं 100% मामा तुम्ही इथंच विजय होणार. मामा आम्हाला 36 गावाचा लीड मोजायचा आहे. आमच्या तालुक्यातनं तुमच्या माग अर्ध्या रात्री पाळणार आहे. माझ्या कुटुंबातल्या माझ्यावर सहकार्य करणाऱ्या सगळ्या लोकांना एक विनंती, येणाऱ्या 10 पोटाचा जेवणाचा विचार न करता येणारं 10 दिवस जर आपण जीव तोडून पळालो, चांगल्या लीडने मामाला निवडून दिलं तर येणारे 5 वर्ष मामांना बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.